वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला झटपटीत असा चॅटचा प्रकार दाखवणार आहे आणि छान सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते देखील दाखवणार आहे। तर चॅट म्हणल्यावर चिंचाची चटणी आली, त्यामुळे सुरुवातीलाच चिंच भिजत घालून घेणार आहे। 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। नंतर इथे मी पाणी टाकून ही चिंच भिजायला ठेवणार आहे आणि चिंच भिजेपर्यंत आपण पुढची सगळी कृती करून घेणार आहोत। तर इथे बघा मी 2 मध्यम आकाराचे कांदे देखील घेतलेले आहेत आणि ते कट करून घेणार आहे। व्यवस्थित त्याचं साल काढून साफ करून कांदे मोठे मोठे आकारातच कट करणार आहे, कारण आपण हे सर्व जे साहित्य इथे कट करून घेणार आहे ते कुकरमध्ये उकडायला टाकून घेणार आहे। त्यामुळे इथे मोठ्या मोठ्या आकारातच आपण कांदा कट करणार आहोत। तर तुम्हाला नक्कीच माझ्या पद्धतीने ही चॅटची रेसिपी करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आणि व्हिडिओ कुठेही जरा देखील आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। त्यामुळे मस्त अशी चटपटीत चॅट तुम्हाला घरच्या घरी करून खाता येईल। अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि झटपट होते, कमी साहित्य लागतं आणि एकदम पौष्टिक अशी ही चॅट आहे। तर त्यामुळे इथे बघा मी 2 कांदे इथे कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर 2 बटाट्यांचं साल इथे काढून घेतलेलं आहे आणि बटाटे देखील इथे आपले कट करून घेणार आहे नंतर। तर त्याआधी मी इथे 2 टोमॅटो कट करून घेणार आहे। तर टोमॅटो बघा इथे आतमध्ये थोडंसं अर्धं माझं खराब निघलेलं आहे। तर नेहमी टोमॅटो कट करताना बघून घ्यायचं आहे, कधी कधी आळ्या देखील निघतात आणि कधी अर्धा टोमॅटो खराब झालेला असतो, त्याचा वास घेऊन बघायचा। तर त्यामुळे इथे टोमॅटो कट करून घेतला आणि नंतर बटाटे देखील 2 आकारामध्ये असे कट करून घेतले आहे। तर बटाटे इथे मी धुवून घेतलेले आहेत आणि नंतर इथे बघा हा पांढरा वाटाणा आहे, मी रात्रीच 1 वाटी भिजत घातला होता, तो देखील स्वच्छ धुवून घेणार आहे आणि नंतर कुकरमध्ये इथे वाटाणा टाकून घेणार आहे। वाटाणा टाकल्यानंतर ज्या भाज्या आपण इथे रफली चॉप करून घेतलेल्या होत्या त्या इथे टाकून घेणार आहे। टोमॅटो, बटाटा, कांदा अशा पद्धतीने या कुकरमध्येच आपण ते शिजवून घेणार आहोत। तर भाज्या बुडतील एवढं पाणी मी इथे आता कुकरमध्ये टाकून घेणार आहे आणि या मग आपण गॅसवरती चढवून घेणार आहे कुकर। तर अशा पद्धतीने बघा इथे वाटाणा चांगला उकडून निघावा त्यामुळे मी इथे 2 चिमूट एवढा सोडा टाकलेला आहे खाण्याचा। तर कुकरच्या 2-3 शिट्ट्या होईपर्यंत आपण इथे पुदिन्याची चटणी करून घेणार आहे। तर पुदिना इथे मी टाकून घेतलेला आहे। जिरे बारीक केलेलंच मिक्सरचं भांडं होतं, त्यामुळे त्यातच मी ही चटणी करून घेणार आहे। त्याच्या दुप्पट इथे मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। नंतर इथे हिरव्या मिरच्या 4-5 टाकून घेतल्या आहे, लसण पाकळ्या 5-6 टाकून घेतलेल्या आहेत, 2-3 अद्रकाचे तुकडे कट करून घेतले आहे साल काढून व्यवस्थित, ते देखील टाकलेले आहेत। नंतर इथे चटणी आपली चांगली एकजीव व्हावी म्हणून इथे फरसाणमधला थोडासा जाड जे शेव होती किंवा ते जी पापडी होती ती इथे टाकून घेतलेली आहे। त्यानंतर इथे 1 चमचा मी इथे साखर टाकली आहे, थोडं लिंबू देखील पिळून घेतलं आहे, चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे बघा मी चाट मसाला थोडासा टाकला आहे, त्यामुळे आपली चटणी चांगली चटपटीत होईल। तर झाकण बंद करून इथे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे, थोडंसं दही आणि पाणी टाकलेलं आहे बारीक करताना। तर चटणीचा रंग बघू शकता तुम्ही किती मस्त आलेला आहे। तर इथे बघा मी आता ह्या भांड्यामध्ये ही चटणी काढून घेणार आहे। तर पुदिन्याची चटणी तर आपली आता इथे रेडी झालेली आहे आणि आपला कुकर देखील शिट्ट्या होऊन मस्त गार झालेला आहे। वाटाणा देखील आपला बघा इथे गाळ शिजलेला आहे आणि जे आपण मोठे मोठे बटाटे यामध्ये टाकलेले होते कुकरमध्ये ते देखील शिजून निघले आहेत। आपण ते चिमट्याच्या साह्याने बाहेर काढून घेणार आहे आणि पुढे ते कसे आपण ह्या चॅटमध्ये वापरणार आहोत ते तुम्ही बघू शकता नंतर। तर अशा पद्धतीने बघा इथे बटाटे बाहेर काढले तोपर्यंत ते चांगले गार देखील होतील आणि विस्करच्या साह्याने हा वाटाणा थोडासा एकजीव करून घेणार आहे। तर खूप जास्तही एकजीव करायचं नाही, अगदी हलक्या हाताने याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि एकजीव झाल्यानंतर याला आपण बाजूला ठेवणार आहे, कारण की आपली चिंच चांगली भिजलेली आहे। तर तिची चटणी देखील आपण आधी रेडी करून घेणार आहोत। तर चिंच देखील आपली चांगली भिजल्यामुळे हिचं चांगला कुस्करून पाण्यामध्ये आपण कोळ काढून घेणार आहे। तर जितका होईल तितका आपल्याला याचा कोळ चांगल्या पद्धतीने कुस्करून काढून घ्यायचा आहे। तर इथे आपली छान मस्त याचा कोळ काढून झालेला आहे। तर इथे बाजूला मी चाळणी ठेवली आहे, त्या चाळणीमध्ये आपण हे चिंचेचं पाणी ओतून घेणार आहे, म्हणजे जो चोथा आहे तो वर राहील आणि गाळलेलं पाणी आपल्याला व्यवस्थित या खाली डब्यामध्ये मिळेल। तर हा चोथा देखील आपल्याला जेवढा होईल तेवढा कुस्करून यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे डब्यामधलं जे चिंचेचं पाणी आहे ते नंतर आपण वापरणार आहोत आणि चोथा फेकून देणार आहोत। तर अशा पद्धतीने चिंचेची चटणी तर आपल्या चॅटला आवश्यक आहे। चिंचेच्या चटणीशिवाय चॅट तर अधुरी आहे, अपुरी आहे, त्याची टेस्टच काही लागणार नाही जर तुमच्या चॅटमध्ये चिंचेची चटणी नसेल तर। इथे बघा हे पाणी मी पातेल्यात काढून घेतलेलं आहे आणि कोणाला जास्त आंबट चटणी आवडते, कोणाला थोडी गोडसर आवडते, त्यामुळे गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही चिंचेच्या चटणीसाठी टाकून घेऊ शकतात आणि जर तुम्ही विकतची चिंचेची चटणी आणली तरी देखील तुम्हाला इथे चालू शकेल। तर अशा पद्धतीने बघा जेवढा गूळ पाहिजे तेवढा इथे मी कट करून घेतलेला आहे आणि हा गूळ आपण ह्या चटणीमध्ये चिंचेच्या पाण्यामध्ये इथे खालीच मिक्स करून घेणार आहे आणि चाट मसाला, लाल तिखट, मीठ आणि थोडीशी बडीशोप मी इथे मिक्स करून घेणार आहे। तुम्ही इथे थोडी सुंठ पावडर देखील मिक्स करून घेऊ शकतात आणि इथे
सुंठ पावडरसोबत तुम्ही खरबुजाच्या बिया देखील थोड्याशा टाकून घेऊ शकता। तर गॅसवर ह्या चटणीला उकळी येण्यासाठी मी इथे ठेवलेला आहे आणि छान याला उकळी येईपर्यंत आपण जो आपला रगडा करायचा आहे तर त्यासाठी ते कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये बघा लाल तिखट, हळद, मीठ, जिरे, धने पावडर आणि कांदा लसूण मसाला इथे मी वापरलेला आहे। तर तो तेलामध्येच मी टाकून घेतलेला आहे। त्यानंतर जो रगडा आपण एकजीव केला होता तो इथे टाकून घेणार आहे वाटाण्याचा आणि कुकर धुवून पाणी सुद्धा इथे मी टाकून घेतलेलं आहे। तर हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसाले आणि मीठ आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला चांगलं चमच्याने ढवळून घ्यायचं आहे। आणि नंतर जे आपण बटाटे प्लेटमध्ये काढून ठेवले होते ते गार झाल्यानंतर आपण छोट्या किसणीवरती किसून यामध्ये हा बटाटा मिक्स करणार आहे। त्यामुळे चाट आपली चांगली एकजीव होणार आहे। घट्टसर असा हा रगडा तयार होणार आहे। तर तो खायला देखील एकदम छान लागणार आहे। तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा रगडा करून दाखवणार आहे। तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे रोजचं स्वयंपाकातलं जेवण खाण्याचा कंटाळा येतो। त्यामुळे कधीतरी अशा वेगवेगळ्या चॅटच्या रेसिपी खाव्याशा वाटतात उन्हाळ्यामध्ये। तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही ही चॅट करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला ही मी केलेली रेसिपी जर आवडली असेल तर ते देखील सांगा। तर इथे बघा आपल्या चिंचेच्या चटणीला चांगली उकळी आलेली आहे। तर यामध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून घालून घेतलेला आहे। त्यामुळे चटणी थोडीशी घट्टसर होते कॉर्नफ्लॉवरमुळे आणि छान हिला एक दाटसरपणा येतो। तर आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि यावरती बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेणार आहे। नंतर इथे मी टोमॅटो देखील टाकून घेणार आहे। नंतर आपण जी तयार केलेली पुदिन्याची चटणी आहे ती इथे 2 चमचे टाकून घेतली आहे आणि चिंचाची चटणी देखील यावर टाकून घेतलेली आहे। तर हे सर्व साहित्य आपण ह्या कढईमध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहोत। तर इथे हे सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर आपला हा रगडा तयार झालेला आहे। तर आपण याला आता सर्व करायला घेणार आहोत। तर या प्लेटमध्ये बघा हा रगडा आपण मस्त गरम गरम सर्व करायला घेणार आहे आणि जेव्हाही तुम्ही कोणाला खायला देताल तेव्हा थोडासा हा गरम करा आणि मग सर्व करा। अशा पद्धतीचा रगडा तुम्ही पापडी चाटसाठी वापरू शकतात किंवा विकतची पाणीपुरीच्या पुऱ्या आणून त्यामध्ये भरून छान पाणीपुरीचा आनंद सुद्धा घेऊ शकतात। तर इथे बघा मी बारीक कट करून घेतलेला कांदा वर सर्व केलेला आहे, टोमॅटो सर्व केलेला आहे, बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या सुद्धा यावर टाकून घेतलेल्या आहेत आणि नंतर यावरती मी पुदिन्याची चटणी टाकून घेणार आहे। नंतर यावर तयार केलेली आपली चिंचेची चटणी टाकून घेणार आहे आणि चिंचेची चटणी टाकून घेतल्यानंतर यावरती मी कोथिंबीर आणि थोडीशी बारीक शेव सर्व करणार आहे। तर बारीक शेव इथे मी टाकून घेतलेली आहे आणि बारीक शेव टाकल्यानंतर इथे मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर सुद्धा यावर टाकून घेणार आहे। तर कशी वाटली तुम्हाला माझी ही चाटची रेसिपी आणि हा रगडा चाट तुम्हाला आवडला आहे का? आमच्या घरात तर सगळं घरभर वास सुटलेला आहे या रगड्याचा आणि ही प्लेट तयार झाल्यावर कधी खाऊ असं मला होतंय। त्यामुळे यावर मस्त लिंबू पिळून घेतलं, वरतून चाट मसाला टाकून घेतलेला आहे आणि छान लाल तिखट यावर स्प्रिंकल केलेला आहे। तर आपली ही प्लेट खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर मस्त खा, प्या, मजा करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाण्याचा आनंद घ्या। थँक्यू, धन्यवाद।